निवडणूक चालू आहे आणि मध्येच काहीतरी होतं. येताना मला प्रभू सेठनं थांबवलं होतं. कालच रात्री ठरलं होतं की आज संध्याकाळी करायचं, पण त्याचा आग्रह होता. ते ॲडव्होकेट कारके होते, त्यांचा फॉर्मही होता आणि विड्रॉवलची उद्या लास्ट तारीख आहे. आत्ताच बोलायचं होतं. त्यांनी फॉर्मही विड्रॉ करण्यासाठी गेले आणि त्यांच्याबरोबरच्या 7 नंबरचे आहेत त्यांनी प्रवेशही केला. प्रवेश करताना एक थोडा वेळ गेला. मी तुमची दिलगिरी व्यक्त करतो. महत्वाचं की 5 नंबरच्या वॉर्डमधले आज एक अत्यल्प म्हणजे मायक्रो मायनॉरिटी मधले हे मधूचा माझा तसा जुना संबंध आहे, पण बाबूचा तेवढा माझा संबंध नव्हता. मधू म्हणजे मला वाटतं एक 20-25 वर्षापासून या परिवाराचे माझे संबंध राहिलेले. आणि सुतार समाजाला 5 नंबर वॉर्ड मधनं ही जी निवडणूक लढवण्याची जी काही संधी मिळालेली आहे ती तुमचे भाऊ बाबू आहेत आणि त्याचबरोबर महेश मोटेंच्या सुविद्य पत्नी सौ अंजुश्री मोटे या दोघांना या 5 नंबरच्या वॉर्ड मधलं प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळालेली आहे. मी महेशनं सांगितलेली एक गोष्ट मला अतिशय महत्वाची वाटली की तुम्ही शहरात अनेक म्हणण्यापेक्षा 80-90% घरांच्या चौकटी असतील, घरांचे कामं हे सगळे तुम्ही केलेले आहेत. या ना त्या निमित्तानं तुमचा संबंध आणि संपर्क आलेला आहे. तिथपर्यंत पोहोचणं हे अतिशय गरजेचं आहे. आणि उद्याच्या या निवडणुकीला खालचे 2 आणि वरचं ते शीतलताई महेश दाभाडे या तिन्ही घड्याळाचं चिन्ह उद्याच्या निवडणुकीच्या निमित्तानं 5 तारखेला आपला 3 तारखेला ज्यावेळेस मतमोजणी होईल त्या मतमोजणीमध्ये या वॉर्डमध्ये सर्वाधिक मताधिक्य गेवराई नगरपालिकेतले जेवढे 11 वॉर्ड आहेत त्या 11 वॉर्ड मधले 11 पैकी सर्वाधिक मताधिक्य हे तुमच्या वॉर्डमध्ये महेश आलेलं पाहिजे. सगळ्याला तुम्ही जाऊन भेटणं बोलणं हे अतिशय गरजेचं आहे. अध्यक्षाचं जे उमेदवार आहेत हे तुमच्या वॉर्ड मधले आहेत आणि म्हणून सर्वाधिक मतं वाया गेले नाही पाहिजेत. कुठं बाहेर बिहेर असले एक मत ते आलं पाहिजे तुमचं. एक आता प्रास्ताविक करत असताना सावंतनं सांगितलं ते तुमचं सभागृह तुम्हाला आठवत असेल तर मी तिथं झाल्यानंतर 2 वर्षापूर्वी मी तुम्हाला अजून 10 लाख रुपये दिले होते. तुम्ही ते काम केलं नाही, बरोबर आहे ना? ही आपली चर्चा झाली होती. तुम्हाला मी मंजुरी पत्र दिलं होतं, तुम्ही ते काम केलं नाही. ठीक आहे, आता यावेळेस मंजुरी पत्र कामही बरोबर सुरू करून देऊया. चर्चा अशी झाली, आपण जे बोललो चर्चा अशी झाली की इतके पैसे घालायला आमच्याकडे कुणी नाहीये म्हणले आणि मी काय गुत्तेदारीचं काम करणाऱ्यापैकी नाही, पण नगरपालिकेच्या वतीनं आपण ते काम करूया आणि वरचा मजला बांधून तुमच्या ताब्यात देऊया. एक महत्वाचा विषय घरकुलाचा, पीटीआर तर तुमच्या त्या अडचणी नाही आहेत, पण घरकुलाच्या असाव्या. घरकुलाच्या संदर्भात हे घरकुल मंजूर करून देयक जे काय आहेत असे तुम्ही तुमचं होणार नाही. हे घरकुलाचे देयक जे काय ते वेळेवर निघावेत म्हणून ते एक प्रयत्न करूयात. आणि सुतार समाजाचा व्यवहार आणि व्यवसाय वाढण्याच्या दृष्टिकोनातनं मी माननीय जिल्हाधिकाऱ्यांना 2 महिन्यापूर्वी बोललेलो आहे. ते सुतार समाजापुरतं नाही, 12 बलुतेदारांना जे काय हे 0.50% म्हणजे अर्धा टक्का, 0.50 म्हणजे किती, अर्धा टक्क्यानं कर्ज मिळावं. उर्वरित जे काही व्याजदर अनुदान सवलत जी काय ती शासनानं या योजनेअंतर्गत उचलावी म्हणून म्हणजे मला पालकमंत्र्यांनी सांगितलं होतं, म्हणून तो प्रस्ताव आपण तसा रूट केलेला आहे. जिल्हाधिकाऱ्यांकडनं आपण प्रस्ताव तिकडं पाठवतोय आणि या 12 बलुतेदारांना सुद्धा एक कमी पैशाचं कर्ज मिळून त्यांना कामासाठी ती सुविधा उपलब्ध व्हावी म्हणून आपण ते प्रयत्न करतोय. माझा विश्वास आहे की साधारण 1.5 ते 2 महिन्यात डिसेंबरच्या अधिवेशनानंतर नाही तर मार्चच्या अधिवेशनानंतर गेवराई शहरातले न्हावी, सुतार, परीट, लोहार हे जे काम करणारे 12 बलुतेदार आहेत त्यांना
कुंभार आहे, हे काम करणारी जी काही मंडळी आहे यांना 0.5% कर्ज उपलब्ध करून देण्याच्या संदर्भात फक्त त्याला त्यांनी अट हे टाकायला लागलेली आहे की त्याला कोलॅटरल गॅरंटी ते मागायला लागलेले आहे की त्याला जेवढी रक्कम मिळेल त्याच्या दुपटीनं आपल्याला त्याला गॅरंटी द्यावी लागणार आहे. तर मी हे सोनार समाज सुद्धा त्याच्यात होता. सोनार एक मी काही नाभी समाजाच्या लोकांशी मी बोललो होतो, त्यातले 8-10 जणांचे प्रस्ताव आलेच सुद्धा, हे आलेले सुद्धा आहे. आणि हे लवकर आता अशा पद्धतीनं जर काही झालं तर तुम्हाला व्यवहार करायला अधिक वाव मिळेल, संधी मिळेल. हे नगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात एक लक्षात ठेवा, कधी पण नगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात येणारा जो काही हा 12 बलुतेदार आहे हा इथं व्यवसायालाच येतो. लहान लहान व्यवहार असतात, त्याचे व्यवसाय असतात, त्याला चालना देण्याचं काम आपल्याला करावं लागेल. मी तुम्हाला खात्रीनं सांगतो, महेशचा अध्यक्ष होणं हे तुमच्यासाठी गरजेचं आहे. का गरजेचं आहे? तुम्हाला सामाजिक सुरक्षा मिळाली पाहिजे. लहान लहान अडचणी येतात तुम्हाला, तुम्ही पवारांना फोन करणार आहेत का? ते येऊन दादागिरी करायला लागला, हे असं लहान समाज असतो, कुणाला बोलावते नाही, तिथे येऊन एखादं टाईट येऊन बोलायला लागलं, तुम्ही कुणाला बोलणार आहे? तुमची इमानदारीनं सांगा, हिंमत आहे का फोन करायची? तुमच्या व्यवसायाला इथं राहण्याला तुम्हाला सामाजिक सुरक्षा जर काय पाहिजे असेल तर ते फक्त महेश देऊ शकतो, हे मी तुम्हाला सांगतो. कधी फोन करू शकतात तुम्ही. तर काय त्याला उठलं सकाळचे 5 वाजता करा, रात्री 11 वाजता करा, आणि मूळ तर ते तुमच्या गल्लीतलं आहे. पण त्याच्यापेक्षा महत्वाचं, गेवराई शहरात या लहान लहान व्यावसायिकांना एक सामाजिक सुरक्षा जर काय पाहिजे असेल तर तुम्हाला महेशला, हे केवळ 70 मतापुरतं नाही बोलत मी, तुमच्या दुसऱ्या वॉर्ड मध्ये मतदान असतील तिथं सुद्धा सगळ्या सुतार भावंडांना तुम्ही जाऊन बंधूंना बोलणं गरजेचं आहे. एवढंच या निमित्तानं केलेला आदर, आतिथ्य, सत्कार, तुमचे आभार, धन्यवाद.